नमस्कार मित्रांनो, मी पंकज जगताप आज घेऊन आलोय ढवळगडचा व्लॉग, जे की पुण्यापासून एक 45 किलोमीटरच्या अंतरावरती आंबळे या गावात आहे. आंबळे गावाबद्दल इतिहास सांगायचा झाल्यास, आंबळे गाव हे इतिहासातले सर्वात जुने गाव आणि सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये आपल्याला बरेचसे काही जुने राजवाड्यांचे अवशेष किंवा राजवाडे पाहायला मिळतात. आंबळे गावाबद्दलची व्हिडिओ आपण लवकरच आणणार आहोत. तत्पूर्वी आपण एक ढवळगडाची व्हिडिओ पाहून घेऊ. तर मित्रांनो, ढवळगडाबद्दल सांगायचं झाल्यास, ढवळगड हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगरी किल्ला आहे. या भागात सर्वत्र लक्ष ठेवण्यासाठी कदाचित हा गड बांधला असावा, कारण या गडाचा काही फारसा मोठा इतिहास नाही. हा गड समुद्र सपाटीपासून 864 मीटर उंच तर पायथ्यापासून 100 मीटर उंच आहे. या गडावरती जायला दोन मार्ग आहेत, एक डाळिंब गावातून तर दुसरा आंबळे गावातून. आंबळे गावातून गेल्यास हा गड 130 मीटर उंच आहे, तर डाळिंब गावातून गेल्यास हा गड 255 मीटर उंचीवरती वसलेला आहे. त्या गडावरून समोरच्या बाजूला, जे तुम्हाला मी दाखवतो, हा ढवळगड आणि याच्या समोर ती जी लांब टेकडी दिसते ते मंगळगड. मंगळगडाला दौलत मंगळगड असेही म्हणतात. गडाच्या वरच्या भागात आल्यावर तिथून पुढे पायरी मार्ग सुरू होतो. पायरी मार्गावरून थोडे पुढे चालत आल्यावर आपल्याला हनुमानाचे मंदिर दिसते, जे की एक विशिष्ट रूपाने कोरलेली हनुमानाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तेथील हनुमानाची मूर्ती पाहता ती दोन्ही बाजूंनी कोरली गेलेली आहे, त्यामुळे आपण त्याला एक विशिष्ट पद्धतीने कोरलेली मूर्ती असे म्हणतो. पुरंदर तालुक्यातील स्वराज्याचा सर्वात तरुण किल्ला आपल्याला या समोरच्या लाईनमध्ये पाहायला मिळतो. जी समोर पर्वतरांग आहे, त्या पर्वतरांगेत आपल्याला तो पाहायला मिळतो. त्याला सर्वात तरुण किल्ला असा म्हटला गेला आहे, की तो स्वराज्यातील सर्वात शेवट बांधलेला गड असल्यामुळे त्याला सर्वात तरुण किल्ला असे म्हटले गेले आहे, किंवा सर्वात तरुण गड असे म्हटले गेले आहे. तर इथून आपण पुढे चालत गेल्यावरती आपल्याला इथे एक बुरुज दिसतो आणि एक तटबंदी दिसते. हनुमान मंदिरापासून आपण पुढे गडाच्या दिशेने निघतो. पुढे चालत आल्यावरती आपल्याला गणपती बाप्पाचे एक मंदिर पाहायला मिळते. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपण पुढची वाटचाल सुरू केली.